आणि तिथूनच जन्म झाला झेप्टोचा. तर खरं सिक्रेट वेपन म्हणजे ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिग बास्केट सारखे दिग्गज आधीच होते. प्रत्येक मोठ्या शहरात 10 मिनिटांचं विश्वासाचं जाळं उभं करायचं आहे. झेप्टो आपल्याला एक सोपा धडा शिकवतो. ब्रँडवंतांच्या आणखीन एका व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे. कधी विचार केला आहे का, फक्त 10 मिनिटात तुमच्या दारात ग्रोसरी पोहोचवणं हे खरंच शक्य आहे का? आणि हे शक्य करून दाखवलं आहे झेप्टो नावाच्या कंपनीने. 2021 साली 2 मित्र, आदित्य पालीचा आणि कैवल्य वोहरा, जे त्यावेळी फक्त 19 वर्षाचे होते, स्टॅनफर्ड विद्यापीठातून ड्रॉपआउट झाले. ते मुंबईत आले आणि पाहिलं की लोक ऑनलाईन फूड ऑर्डर करतात, पण डिलेव्हरीला तासनतास वाट पाहतात. त्यांना वाटलं, जर अन्न 30 ते 60 मिनिटात पोहोचू शकतं तर ग्रोसरी फक्त 10 मिनिटात का नाही? आणि तिथूनच जन्म झाला झेप्टोचा. झेप्टो हा शब्द झेप्टो सेकंड वरून घेतला, म्हणजे अतिशय लहान वेळेचं युनिट. झेप्टोचं खरं सिक्रेट वेपन म्हणजे डार्क स्टोर. हे म्हणजे ग्राहकांसाठी दिसत नसलेलं छोटं वेअरहाऊस, जे रहिवासी भागाच्या अगदी जवळ असतात. प्रत्येक डार्क स्टोअर हे 3000 ते 5000 चौरस फुटाचं असतं, जिथं फक्त सर्वात जास्त मागणी असलेली 1000 ते 1500 आयटम्स ठेवल्या जातात. ऑर्डर आल्यावर AI बेस्ड रूटिंग सिस्टीम डिलेव्हरी बॉयला सर्वात शॉर्ट रूट दाखवते. यामुळे ऑर्डर फक्त 8 ते 10 मिनिटात पोहोचते. सुरुवातीला लोकांनी विश्वास ठेवला नाही. 10 मिनिटात डिलेव्हरी, वेळ लागलाय का? पण झेप्टोने ग्राहकांची विश्वास जिंकला. फ्री डिलेव्हरी, लाईव्ह ट्रॅकिंग आणि अचूक टायमिंगने. त्यांनी सुरुवातीला लोकांना फ्री कॅश रिवॉर्ड्स देऊन आकर्षित केलं, जसं की पहिल्या काही ऑर्डर्सवर 50 ते 100 रुपये कॅशबॅक. कधीकधी मित्राला रेफर केल्यावर थेट झेप्टो वॉलेटमध्ये पैसे. ही स्ट्रॅटर्जी जबरदस्त कामाला आली. लोकांनी झेप्टो हे ॲप एकदा वापरले आणि नंतर झेप्टो त्यांचे रोजची सवय बनली. त्यांनी फक्त डिलेव्हरी दिली नाही, अनुभव दिला. प्रत्येक वेळी ऑर्डर वेळेत आल्यावर लोक वाह म्हणायचे आणि झेप्टो लोकांच्या मनात राहू लागलं. ब्लिंकिट, स्विगी, इन्स्टामार्ट आणि बिग बास्केट सारखे दिग्गज आधीच होते, पण झेप्टोने स्पीड आणि नेमकं टायमिंग यामुळे वेगळी ओळख बनवली. त्यांनी डिलेव्हरी बॉयसाठी झोन्स बनवले, प्रत्येकाचा कव्हरेज केवळ 1 ते 2 किलोमीटर, म्हणून प्रत्येक ऑर्डर अगदी झपाट्याने पोहोचते. त्यांच्या डाटा सिस्टीममुळे कळतं की कोणत्या भागात सकाळी दूध जास्त विकते, कुठे रात्री स्नॅक्स जास्त जातात आणि त्यानुसार स्टॉक ठेवला जातो. सुरुवातीला झेप्टोने वाय कॉम्बिनेटर्स सारख्या इन्व्हेस्टर्सकडून फंड उचलले. पहिल्याच वर्षी त्यांची व्हॅल्युएशन $200 मिलियन वरून $900 मिलियन झाली. 2025 मध्ये त्यांनी पुन्हा फंड उचलला आणि $7 बिलियन व्हॅल्युएशनवर पोहोचले. फक्त 3 ते 4 वर्षात झेप्टो भारताच्या टॉप 5 क्विक कॉमर्स ब्रँडमध्ये आलाय. आज झेप्टो मुंबई, दिल्ली, पुणे, बेंगळुरू सारख्या शहरांमध्ये दररोज लाखो ऑर्डर्स डिलिव्हरी करतो. त्यांचं लक्ष आता फक्त डिलिव्हरी नसून भारताच्या प्रत्येक मोठ्या शहरात 10 मिनिटांचं विश्वासाचं जाळं उभं करायचं आहे. झेप्टो आपल्याला एक सोपा धडा शिकवतो. वेग महत्त्वाचा नाही, नेमकं वेळेवर पोहोचणं महत्त्वाचं आहे. झेप्टोने सिद्ध करून दाखवलं की वय नव्हे, दृष्टिकोन मोठा असतो. कॉलेजच्या 2 विद्यार्थ्यांनी सुरू केलेला ब्रँड आज लाखो भारतीयांच्या जीवनाचा भाग झाला आहे. वेग, इनोव्हेशन आणि ग्राहकांचा विश्वास याच तिन्हीवर झेप्टो उभी राहिली आहे. कधीकधी मोठं काही घडवण्यासाठी वर्ष लागत नाही, फक्त एक योग्य कल्पना, योग्य वेळ आणि न थांबणारी मेहनत पुरेशी असते. हीच आहे झेप्टोची कहाणी. 10 मिनिटात डिलिव्हरी, पण यश मिळवायला घेतले 100% प्रयत्न. जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, ब्रँडवंतांना सबस्क्राईब करा आणि पुढच्या व्हिडिओत भेटू आणखी एका जबरदस्त ब्रँडच्या प्रवासासोबत.